धनंजय मुंडे यांच्या बाबत करुणा मुंडे यांनी भाष्य केलेलं आहे। धनंजय मुंडेंना अजितदादा हे पाठीशी घालतायत असं करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। करुणा मुंडे यांनी अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलाय। करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया। करुणा मुंडे यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केलेली आहे। धनंजय मुंडे यांना अजित पवार पाठीशी घालतायत असं करुणा मुंडे यांनी म्हटलंय। जैसा की मी अगोदर पण सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांची मी वेळ मागितली होती पण त्यांनी दिली नाही। तो आज जैसे की तुम्ही बघू शकताय की अंजलीताई दमानिया असेल, सुप्रियाताईंनी पण मी भेट घेतलेली आहे काल। हे सगळे मुद्द्यावरती बोलणं झालेलं आहे आमच्या आणि त्यांनी पण मला सांगितलेलं आहे की 100% तुमच्या न्याय हक्काची लढाईमध्ये मी 100% तुमच्या पाठीमागे उभे राहणार आहे। आणि जसे की अगोदर पण सांगितलेलं आहे की आत्तापासून मला माझे CCTV फुटेज मिळाले नाही आहे। आणखीन खूप काही जसे माझी बहिणीवर अत्याचार झालेला आहे, माझी आईचे प्राण गेलेले आहे, आणखीन जे माझा बॉडीगार्ड होता, परलीचे जे रिव्हॉल्वर ठेवले जे केस होता त्याच्यामध्ये जे माझा बॉडीगार्ड होता त्यांचा पण मृत्यू झालेला आहे ब्रेन हेमरेजतून जेलचे बाहेर आल्यानंतर। तो ये सगळी गोष्टी जे आहे आणि जे अंजलीताई दमानिया मोठे मोठे आज भ्रष्टाचार करत आहे तरी पण हे राष्ट्रवादी गट अजितदादा असे भ्रष्टाचारी मंत्री लोकांना पाठीशी घालण्याचे काम करतात। तो आम्हाला पण उपोषण आणि जे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे त्या हक्क बजावणी करताना आम्हाला न्यायाची पाऊल उचलावं लागेल। पण का म्हणजे आंदोलन तुम्ही करणार, कुठे करणार आहे, कसं असणार नेमकं हे आंदोलन, काय आंदोलनाची पार्श्वभूमी असणार आहे? हे सर्वपक्षीय आंदोलन असणार आहे। याच्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण पासून ज्या ज्या लोकांची आजपर्यंत धनंजय मुंडेचे मंत्रीचे पदाचा जे गैरवापर करून ज्या ज्या लोकांची जमीन हिसकून घेण्याचं काम केलेलं आहे, ज्या ज्या लोकांना खोटे केसमध्ये जेलमध्ये टाकण्याचं काम केलेलं आहे, हे असे सगळे लोकांशी मी निवेदन करणार आहे, प्रार्थना करणार आहे की तुम्ही सगळे या। हे फक्त माझ्या एकटेचं उपोषण नाही आहे, क्योंकि ज्या वेळे तुम्हाला माहिती आहे आज असं म्हणे की सत्ता पुढे शाणपत चलत नाही, पण मी बोलते जनता पुढे राजकारण चलत नाही। हे जरांगे भाऊंनी पण अगोदर काढून दाखवलेलं आहे आणि स्वतःच्या आंदोलनामध्ये मी पण काढून दाखवणार आहे। आपण जर पाहिलं तर आधी आंदोलनामध्ये आपण पाहिलं, आधी जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे आंदोलन झालं, सुरेश धस यांची जी भूमिका होती धनंजय मुंडेंना घेऊन, त्यानंतर ती भेट झाली असं देखील सांगण्यात आलं होतं। दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा राजीनामाची मागणी करण्यात आली होती तेव्हा अजित पवार बोलत आहे की धनंजय मुंडे ठरवतील, धनंजय मुंडे बोलतात की मुख्यमंत्री ठरवतील। एकंदरीत एका दुसऱ्यावरती ते लोक ढकलत आहे। काय वाटतं नेमकं तुम्हाला भेट या सर्व गोष्टी झाल्यानंतर देखील, आता तुम्ही आंदोलनाला उतरल्यानंतर देखील हा जो संपूर्ण राजीनामा त्यांच्याकडून घेण्यात येईल, तुम्हाला यश मिळेल की नाही? 100% यश मिळणार आहे, क्योंकि सगळ्यांची जी भूमिका होती त्याच्यामध्ये ते वेगळी होती, पण मी स्वतः त्यांची बायको आहे। 27 वर्ष राजकारण आणि त्यांचे जे भ्रष्टाचार आहे सगळे घरामध्ये बघितलेले आहे आणि आज पण मी गेले 2.5 वर्ष बीडमध्ये राहून सगळं मी बघितलेलं आहे। त्याच्यासाठी आज जसे महाभारतमध्ये एक अर्जुनला ते मोह सोडून है ना कृष्ण ने आदेश दिला होता, ये सगळे सब मरे पड़े हैं, तुम लड़ो। ऐसे ही आज मेरे भगवान ने भी मुझे, क्योंकि आज एक अपनी पत्नी को जेल में डालने का इतना घानेड़ा काम, अपनी पत्नी को एक 2 कोड़ी से गुंडे के पिटवाने का काम, अपनी गाड़ी फुड़वाने का काम, 2 साल से उसकी पत्नी रोड पे भटक रही है, ये सब जो घानेड़ापना है। और इसके बावजूद भी चलो कोई बात नहीं, मेरा तो मैं पत्नी थी, मेरे पति ने मेरे पे अत्याचार करा, पर ये पाठबल जे बढ़ता जा रहा है, लोकांची जे ताकद वाढत चालली आहे भ्रष्टाचारी मंत्री लोकांची, ते बघताना आज जे निर्गुण हत्या झालेली आहे याच्यापेक्षा मोठा कृत्य कोई घडू शकत नाही। आणि